स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत 1.8 वॉयजिंग टुवर्ड एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले यांच्या लेसनचं ब्रेन स्ट्रोमिंग आज अभ्यासत आहोत आणि आपण सुरुवात करत आहोत A1 आणि A2 पासून. ओके, पुन्हा दुसरा व्हिडिओसुद्धा मी बनवणार राहिलेल्या क्वेश्चनवर. आज आपण फक्त A1 आणि A2च हे प्रश्न घेणार आहोत आणि याची काही ज्या लिंक असतील ह्या लेसन रिलेटेड त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चला तर मग सुरू करूया. वॉयजिंग टुवर्ड एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले यांचं ब्रेन स्ट्रोमिंग A1 आणि A2. वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स अच्युत गोडबोले. क्वेश्चन नंबर A1 मधला दुसरा प्रश्न आपण बघतोय. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द सेकंड इनिंग्स ऑफ द रायटर इन युअर वर्ड्स. सेकंड इनिंग जी आहे रायटरची, पहिल्या इनिंग नंतर जी सेकंड जो पार्ट असेल त्याच्या आयुष्याचा तो तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचा आहे. तर आपण असं लिहू शकतो आन्सर. इन द फर्स्ट इनिंग ऑफ हिज लाईफ ही वर्क फॉर अदर्स. जी पहिली फेज होती, पहिला जो त्याचा पहिली जी लाईफ होती सुरुवातीची, त्यासाठी तो लोकांसाठी काम केलं त्यांनी. म्हणजेच त्या कंपन्यामध्ये तो हेड म्हणून काम केलं. सॉफ्टवेअर कंपनी असतील किंवा केमिकल कंपनी असतील तिथे. नॉट फॉर हिज पॅशन, त्याच्या आवडीसाठी त्यांनी काम केलं नाही. बट इन द सेकंड इनिंग ऑफ हिज लाईफ, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी काय केलं, ही रिटर्न टू हिज पॅशन ऑर लव. तो पुन्हा त्याच्या प्रेमाकडे, प्रेम म्हणजे ज्या गोष्टीवर तो प्रेम करतो ते म्हणजे कोणतं, रीडिंग आणि रायटिंग, त्याचबरोबर त्याची जी आवड आहे वाचन आणि लिखाण करणं, याकडे तो पुन्हा वापस आला. ही बिकेम अ रायटर अँड ही रोट 34 बुक्स इन मराठी. तो रायटर झाला आणि तिने जवळपास 34 पुस्तकं लिहिलीत मराठीमध्ये. मोस्ट ऑफ हिज बुक्स बिकेम बेस्ट सेलर. बरेचसे बुक जे असतील त्याचे ते काय झाले तर बेस्ट सेलर झाले, म्हणजे चांगले विकले गेलेत. ही चेंज द लाईफ ऑफ हंड्रेड्स ऑफ रीडर्स विथ हिज बुक्स. हजारो म्हणजे शेकडो लोकांचे त्यांनी काय केलं तर लाईफ ही चेंज केली त्याच्या बुकमधून. ही ऑल्सो हेल्प टू रीडर्स टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स कन्सेप्ट विथ हिज बुक ऑन सायन्स. जे की कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे सायन्सच्या, त्या त्यांनी काय केलं तर रीडरला चांगल्या अंडरस्टूड करून दिल्या. कुठल्या पुस्तकातून तर किमियागार या पुस्तकातून. अँड ऑल्सो क्रिएट इंटरेस्ट इन मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा त्यांनी इंटरेस्ट क्रिएट केला लोकांचा. कशामुळे तर विथ गणिती या पुस्तकातून. ही ऑल्सो क्रिएट ॲटलिस्ट 20 एंटरप्रेन्योर्स अँड सो ऑन. जवळपास त्यांनी 20 एंटरप्रेन्योर्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मालक बनवले, किंवा मग लोकांना काय केलं तर उद्योजक बनवलं 20, आणि त्यापेक्षा जास्त आपण म्हणू शकतो. ही हॅज इसेन्शियली टच द हार्ट्स ऑफ 100 ऑफ हिज रीडर्स इन हिज सेकंड इनिंग. हजारो लोकांचं त्यांनी काय केलं तर हृदयाला स्पर्श केला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये. असं तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. त्यानंतर A2 मधला पहिला प्रश्न आहे बघा. त्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे प्रश्न काय ते अभ्यासूया अगोदर. रीड द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ ग्रेट इंडियन अँड फॉरेन पर्सनॅलिटीज हू हॅड ग्रेट इम्पॅक्ट ऑन अच्युत गोडबोले ड्युरिंग हिज चाइल्डहुड. टेक्स्ट पुन्हा वाचा आणि काय करा, एक लिस्ट बनवा. कशाची तर जे की इंडियन ग्रेट लोक असतील किंवा फॉरेनर पर्सनॅलिटीज असतील ज्यांचा खूप प्रभाव होता, कोणावर तर प्रभाव झाला होता अच्युत गोडबोलेवर तो लहान असताना. तर एक आपल्यासाठी दिलेले त्यांनी पोएट विदा करंदीकर दिलं होतं. मी डायरेक्ट आन्सर फिल केलेत. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की मंगेश पाडगावकर, वसंत बापट. त्याचबरोबर रायटर्समध्ये तुम्ही लिहू शकता चार्ल्स डिकेन्स, थॉमस हार्डी, मर्ढेकर आणि केशवसूत. म्युझिशियनमध्ये तुम्ही लिहू शकता मोझार्ट, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज. त्यानंतर ड्रामाटिस्टमध्ये शेक्सपियर आणि पेंटरमध्ये वॅग गॉग आणि मायकेल अँजेलो. हे फेमस पर्सनॅलिटीज इंडियन आणि फॉरेनर्स. त्यांचा काय झालं तर अच्युत गोडबोले लहान असताना त्यांच्यावर या सर्वांचा प्रभाव होता. त्यानंतर सेकंड, फाइंड डिफरंट टेक्निक यूज बाय द रायटर टू लर्न सायन्स अँड मॅथमॅटिक्स. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स आहेत ज्या रायटरला सापडल्या काय लर्न करण्यासाठी सायन्स आणि मॅथमॅटिक्स. वन इज डन फॉर यू, एक आपल्यासाठी दिलेली त्यांनी, ती म्हणजे पहिल्याची दिलेली बघा. आन्सर मी डायरेक्ट लिहिलेले आहेत. पहिलं जे आहे ते म्हणजे द रायटर यूज टू ॲप्रिशिएट द इनहेरंट ब्युटी ऑफ दिस सब्जेक्ट. लेखकाला काय तो ॲप्रिशिएट करत होता का की जी एक अतुलनीय अशी सुंदरता आहे त्या सब्जेक्टची, तो त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करायचा. हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्सची सुंदरतेला तो मानत होता. त्यानंतर नंबर 2
तुम्ही लिहू शकता द रायटर यूज टू सॉल्व द फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स ऑफ 9th स्टँडर्ड वेन ही वॉज इन 7th स्टँडर्ड. ज्यावेळेस तो 7वीमध्ये होता त्यावेळेस तो काय करायचा नवीच्या म्हणजे 9th स्टँडर्डचे जे की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम होते तो सॉल्व करत असे. त्यानंतर थर्ड पॉईंट तुम्ही लिहू शकता ही यूज टू लव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. तो काय करायचं त्याला खूप आवडायचं काय प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या गोष्टी त्याला आवडायच्या आणि तो नेहमी एन्जॉय करायचा काय की एक मोस्ट एलिगंट सोपी पद्धत शोधण्याची. कशाला सोपी पद्धत तो शोधत होता की प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. त्यानंतर डी मध्ये तुम्ही लिहू शकता ही फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरियन थेरम एलिगंट. त्याला जे काही न्यूटनचा लॉ होता तो ब्युटिफुल सुंदर वाटायचा आणि पायथागोरसचा थेरम त्याला एलिगंट असा तो वाटत होता. क्वेश्चन नंबर 3 एलिगंट म्हणजेच आपण त्याला म्हणतो मोहक. तर पुढचा प्रश्न आहे द रायटर फेस्ड न्यूमरस प्रॉब्लेम्स वाईल कम्युनिकेटिंग इन इंग्लिश. जे कोणी रायटर आहे त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागत होते. त्यामध्ये तुम्ही सांगू शकता त्याचं कारण काय तर ही हॅड हिज एंटायर एज्युकेशन इन मराठी. त्याचं पूर्ण शिक्षण मराठीत झालं होतं. हिज वोकॅब्युलरी वॉज व्हेरी वीक. त्याची जी वोकॅब्युलरी होती शब्दसंपदा ती खूप वीक होती. सी हिज प्रोनाऊन्सिएशन वॉज टेरिबल. त्याची प्रोनाऊन्सिएशन म्हणजेच त्याला आपण म्हणतो उच्चार हे कशामध्ये भयानक होते. हिज कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स वॉज व्हेरी ऑकवर्ड. त्याचं जी वाक्याची रचना होती ती कशी ती ऑकवर्ड होती. ओके थोडी म्हणजे ऑकवर्ड वाटायचं ते विचित्र अशा प्रकारची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तो करत होता. नंबर 4 द रायटर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड बिकॉज हिज स्टम्प म्हणजे अवाक करणे. ओके याच्या मागचं कारण काय बघा त्यामध्ये तुम्ही एक लिहू शकता वोकॅब्युलरी वॉज वीक. वोकॅब्युलरी शब्दसंपदा खूप वीक होती. स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पथेटिक. पथेटिक म्हणजे दयनीय किव येण्याजोगी. जी स्पोकन इंग्लिश होतं स्पोकन इंग्लिश म्हणजे तो इंग्लिश जवळ बोलायचं ते कसं किव येण्याजोगं होतं किंवा मग खूप दयनीय होतं. प्रोनाऊन्सिएशन वॉज टेरिबल. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार कसा होता टेरिबल दयनीय. त्याचाही अर्थ दयनीय आपण घेणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस वॉज व्हेरी ऑकवर्ड. आणि जे काही कन्स्ट्रक्शन होतं सेंटेन्स ते व्हेरी ऑकवर्ड म्हणजे दयनीय त्याला आपण म्हणू शकतो अस्ताव्यस्त किंवा योग्य ते नव्हतं. पुढचा प्रश्न आहे रीड द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. पुढचे दिलेले शब्द काय करा टेक्स्ट वाचा आणि सेंटेन्स पुन्हा लिहा. ड्यू टू द रायटर्स पथेटिक इंग्लिश स्पीकिंग स्टाईल. जी काही रायटरची दयनीय अशी किंवा क्यू येण्याजोगी जी इंग्लिश स्पीकिंग स्टाईल आहे त्याच्यामागचे कारण तुम्हाला लिहायचं आहेत. ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. ही आता हे 3-4 सेंटेन्स तुम्ही बनवणार आहात तर 3 बनवलेले आहेत. त्यामध्ये आन्सर नंबर 1 ही वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई. त्याला कसं वाटायचं तर फिलिंग क्वाईट म्हणजे या इंग्लिश जे पथेटिक असल्यामुळे त्याला काय परिणाम झाले त्याच्यावर तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की ही वॉज फिलिंग क्वाईट लोनली. त्याला एकटं वाटायचं आणि तो खूप घाबरायचा मुंबईमध्ये. इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. मुंबईला तो घाबरायचा जनरलमध्ये आणि IITला स्पेशली IITला तो जास्त घाबरायचा कारण तिथले जे शिक्षक होते सगळे इंग्लिशमध्ये बोलत होते. ही हॅड डेव्हलप्ड अँड इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स. त्यामध्ये एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला कमी समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. त्यानंतर सी ही वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. त्याला IIT मधून पळून जावं वाटत होतं आणि इवन मुंबईमधून सुद्धा त्याला निघून जावं वाटत होतं. 6 complete the following sentences. The writer wanted to achieve mastery in English because. Complete the following sentences. खाली दिलेले सेंटेन्स कंप्लीट करा. द रायटर वॉन्टेड टू अचीव मास्टरी इन इंग्लिश. रायटरला वाटत होतं की तिने त्याचं मास्टरी मिळवावी इंग्लिशवर. कारण काय आहे त्याच्या मागचं. नंबर 1 ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. त्याला वाटत होतं ही वॉन्टेड टू स्पीक त्याला वाटत होतं की तिने कसं बोलावं इंग्लिश एक्सलंट एलिगंट आणि फ्लुएंट त्याला बोलावं असं वाटत होतं. त्यानंतर ही एलिगंट म्हणजे मोहक तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ही विल बी एबल टू कम्युनिकेट वेल इन इंग्लिश. त्याला वाटत होतं की तिने कसं करा तर इंग्लिशमध्ये कसं तर एकदम छान प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे तो इंग्लिश बोलू शकेल अशा प्रकारे त्याला वाटत होतं. चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करता यावं असं त्याला वाटत होतं. He did not have translate from Marathi to English in an awkward manner.
त्याला असं वाटत नव्हतं की त्याला गरज पडावी की मराठी थ्रू इंग्लिश एक ऑकवर्डली मॅनरनी काय करावं तर ट्रान्सलेट करण्याची गरज त्याला नव्हती, पडणार नाही असे तो अशा प्रकारे तो स्वतःला मास्टर बनवण्यास इच्छुक होता. नंबर 7, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप्स दॅट द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल. मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट स्टेप्स. आता एक लिस्ट बनवा डिफरंट स्टेप्सची की द रायटर अंडरटूक टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल. द रायटर अंडरटूक ओके टू इम्प्रूव्ह हिज इंग्लिश स्पीकिंग स्किल. त्याला वाटत होतं की त्याचं इंग्लिश स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह व्हावं. त्यासाठी त्याने काय केलं तर ए ही स्टार्टेड रिडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड नोवेल्स. त्यांनी इंग्लिश न्यूजपेपर अँड नोवेल वाचायला सुरुवात केली. ही स्टडीड एपिटेमॉलॉजी मीन्स रूट्स ऑफ वर्ड्स, जे रूट्स आहेत वर्ड्सचे ते त्याचा त्याने अभ्यास केला. अँड फोनेटिक्स म्हणजे प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्सचं होणार प्रोनाऊन्सिएशन याचा त्याने अभ्यास केला. He would stand in front of the mirror to practice speaking and would realize his mistakes and correct those himself. तो काय करायचा तर त्या मिरर समोर उभा राहायचा आणि त्या समोर उभा राहून प्रॅक्टिस करायचं स्पीकिंगची. अँड वुड रिअलाइज हिज मिस्टेक, आणि त्याला काय व्हायचे त्याच्या मिस्टेक रिअलाइज व्हायचे. अँड करेक्ट दोज हिमसेल्फ, आणि तो स्वतःच त्या काय करायचा करेक्ट करायचा. ही इम्प्रूव्हाइज्ड ॲज वेल ॲज इम्प्रूव्ड हिमसेल्फ डे बाय डे. तो तिने काय केलं स्वतःला इम्प्रूव्ह केलं डे बाय डे, म्हणजे दिवसेंदिवस त्याने काय केलं स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नंबर 8, रीड द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट्स आफ्टर अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. रीड द टेक्स्ट अगेन, पुन्हा टेक्स्ट वाचा आणि डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट. रायटरचे अचिव्हमेंट्स तुम्ही सांगायचे आहेत आफ्टर अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजवर मास्टरी मिळाल्यानंतर त्याला काय अचिव्हमेंट्स मिळाले. तर त्यामध्ये पहिला 1 नंबर तुम्ही लिहू शकता, हीज फिअर फॉर इंग्लिश डिसअपिअर्ड. त्याची जी भीती होती इंग्लिशची ती निघून गेली. ही स्टार्टेड फीलिंग कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश ॲट लेंथ विथ एनीबडी. ही स्टार्टेड फिलिंग कॉन्फिडंट, त्याला कॉन्फिडंट वाटायला लागलं, आत्मविश्वास निर्माण झाला. स्पीकिंग इन इंग्लिशमध्ये बोलण्याचा. ॲट लेंथ विथ एनीवन, म्हणजे खूप मोठे वाक्य तो इंग्लिशमध्ये बोलू शकत होता, असा प्रकारचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला होता. ही कुड मेक प्रेझेंटेशन अँड निगोशिएट अँड साईन मेनी कॉन्ट्रॅक्ट्स. फुल स्टॉप द्यायचं बाकी बघायचं, फुल स्टॉप देऊन टाका तुम्ही पण. ही कुड मेक प्रेझेंटेशन अँड निगोशिएट, तो काय करू शकला प्रेझेंटेशन बनवू शकला. त्याचबरोबर निगोशिएट आणि साईन मेनी कॉन्ट्रॅक्ट, जी निगोशिएट म्हणजे तडजोड करणे. ओके, जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याची तडजोड त्यांनी केली आणि कॉन्ट्रॅक्ट काय केले तर साईन केलेत. ही हेडेड सॉफ्टवेअर कंपनीज, त्यांनी काय केलं तर सॉफ्टवेअर कंपनीजला सुद्धा हेड केलेलं आहे, म्हणजे तो हेड म्हणून काम त्यांनी केलं. त्यानंतर बी 8 मधलंच बी आहे बघा. Go through the text again and complete the table comparing 2 different phases of life of writer as an MD or Chief Executive Officer and an activist of सर्वोदया movement. आता पुन्हा वापस जायचं आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला टेक्स्ट वाचायचा आहे आणि हा टेबल जो दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. आणि त्यातल्या जे 2 डिफरंट फेजेस आहेत त्याच्या लाईफच्या ॲज अ त्या रायटरच्या काय ॲज अ MD किंवा मग चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून, आणि एक ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मुवमेंट, याचं तुम्हाला कम्पॅरिझन करायचं आहे. एक्झाम्पल दिले त्यांनी, हेड ऑफ द कंपनी फॉर 23 इयर्स. MD म्हणून किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांनी काय केलं तर 23 इयर्स हेड म्हणून काम केलं. आणि ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मुवमेंट, ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी काम केलं होतं सर्वोदया मुवमेंटमध्ये. त्यामध्ये तो काय झाला तर पार्टिसिपेट इन पीसफुल सत्याग्रह, एक शांतताप्रिय अशा सत्याग्रहात तो पार्टिसिपेट झाला होता. त्यानंतर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. म्हणजे या जे काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर तो जवळपास 150 वेळा बिझनेसच्या निमित्ताने ट्रॅव्हल त्यांनी केलं. जॉईन अ सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल, आणि सोशल आता ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदया मुवमेंटसाठी तिने काय केलं तर एक सोशल मुवमेंट कशासाठी ट्रायबलसाठी, म्हणजेच आदिवासींसाठी तिने काय केली तर ती मुवमेंट जॉईन केली. रोट 4 बुक्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 4 बुक त्यांनी लिहिले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर. आणि याच्यामध्ये ॲक्टिव्हिस्ट ज्यावेळेस तो होता तो कुठे गेला तर जेलमध्ये गेला, किती 10 दिवसांसाठी. ही त्याच्या लाईफमध्ये कम्पॅरिझन आपण करू शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9 A2 मधलाच 9, त्यामधला पहिला,
ही डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची, ही वेब डायग्राम कशी करायची बघा. अपॉर्च्युनिटीज यू गेन, कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की तुमचं जे काही इंग्लिश आहे चांगल्या प्रकारचं, त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या काय म्हणलं अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळाल्यात तुम्हाला ते सांगायचं आहे. ओके, तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. नंबर 1, मेड मी द सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट क्लब. मला काय केलं गेलं तर स्पोर्ट क्लबचं सेक्रेटरी बनवलं गेलं. आस्क टू अँकर स्कूल फंक्शन, जे स्कूल फंक्शन असतात त्यामध्ये मला अँकरिंगसाठी बोलवण्यात आलं, विचारलं गेलं. गॉट चान्स टू रीड स्कूल रिपोर्ट ऑन ॲन्युअल डे, आणि जो ऑन ॲन्युअल डेला जो स्कूलचा रिपोर्ट आहे तो वाचण्याची मला संधी मिळाली. सेंड टू डिफरंट स्कूल्स फॉर कॉम्पिटिशन, आणि जे काही इतर शाळेमध्ये जे काही कॉम्पिटिशन होतात ओके तिथे मला काय केलं तर पाठवण्यात आलं. नंबर बी, डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट व्हेन यू फेल्ड एम्बॅरेस्ड. एखादी इन्सिडेंट, एखादी सिच्युएशन तुम्हाला सांगायचं की ज्यावेळेस तुम्हाला खूप एम्बॅरेस्ड फील झालं, खूप वाईट तुम्हाला फील झालं किंवा अपमानास्पद तुम्हाला वाटलं फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज, तुमच्या असलेल्या लॅक ऑफ नॉलेजमुळं ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, एखाद्या पर्टिक्युलर विषयाबद्दल, ऑर इनकॉम्पिटन्स इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली, आणि एक तुम्ही जी तुमची क्षमता जी चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलण्याची नाही, त्यामुळे तुम्हाला अशी एखादी घटना तुमच्यासोबत घडली का ज्यामुळे तुम्हाला खूप अपमानजनक किंवा मग इम्बॅरेस्ड अशा प्रकारे तुम्हाला फील झालं. आता प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगवेगळे असतात, इन्सिडेंट सिच्युएशन वेगवेगळे असतील. आता हे मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आन्सर त्यामध्ये टाकू शकता. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, दिस इन्सिडेंट हॅपन विथ मी वेन आय वॉज इन 8th स्टँडर्ड. ही घटना माझ्यासोबत घडली ज्यावेळेस मी काय होतो 7वीमध्ये होतो. आय गॉट द ड्युटी टू टेल द स्टोरी ड्युरिंग इन मॉर्निंग असेंब्ली. मला काय मिळाली तर ड्युटी मिळाली की मॉर्निंग असेंब्लीमध्ये काय करायचं, मला एक स्टोरी सांगायची आहे. आय वॉज स्केअर्ड बिकॉज आय हॅड जस्ट ॲडमिटेड इन द स्कूल. मी घाबरलो कारण मी आत्ताच काय झालं होतं तर या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आय वॉज न्यू इन द स्कूल, मी शाळेमध्ये नवीन होतो. आय वॉज बिलॉंगिंग टू हिंदी मीडियम स्कूल अँड डिडंट नो वेदर आय वुड बी एबल टू टेल स्टोरी इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. मी काय होतं तर अगोदर हिंदी मिडियमच्या शाळेमध्ये होतो आणि मला माहिती नव्हतं की मी ही स्टोरी इतक्या लोकांसमोर सांगू शकेल की नाही. इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ स्टेज. हा माझ्यासाठी काय होता तर एक स्टेजचा. इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ स्टेजचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. आय कमिटेड मेनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अँड प्रोनाऊन्सिएशन. मी बऱ्याचशा चुका केल्या, ग्रामॅटिकल मिस्टेक्स मी बनवल्या, त्यानंतर प्रोनाऊन्सिएशनमध्ये चुका केल्यात. दिस इज माय एम्बॅरेसिंग मोमेंट ऑफ माय लाईफ. हाच माझ्यासाठी काय तर एम्बॅरेसिंग मोमेंट आहे माझ्या आयुष्यातला. इथे अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. आज आपण बघणार होतो फक्त A2. लवकरच पुन्हा भेटूया A3मध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि कमेंट त्याचबरोबर शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.